थोडं मागे सर का मॅडम. एक मिनिट. ओके. सोनी महिला बाल कल्याण सभापती महेश कुमारजी डोईकडे आयुक्त प्रायोजित तत्वावर सर्वप्रथम नांदेडमध्ये 24/7 हा प्रयोग आला आणि आपल्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध झालेला आहे. अतिशय हा प्रायोगिक तत्वावर आहे, पहिला प्रयोग आहे आणि हा जर प्रयोग नक्कीच सक्सेस होईल आणि पूर्ण नांदेडमध्येच असं 24/7 हा पाणी पुरवठ्याचा जो कार्यक्रम आहे तो करण्याचा आम्ही इच्छा आहे, मानस आहे आणि नक्कीच पूर्ण होईल. या योगे आपल्या जो पाण्याचा अपव्यय आहे तो पाण्याचा अपव्यय टळेल आणि पाणी असेल तरच आपलं पाणी हे जीवन आहे आणि त्याची बचत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि या योगे आपण पाण्याची बचत सुद्धा होईल. आज आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सर्व शासनाला सर्व विभागांना शासनाच्या 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला होता त्याच धर्तीवर अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निर्देशनाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेने सुद्धा 100 दिवसाचा कृती आराखडा दिला होता. खऱ्या अर्थानं नागरिकांचे जीवन सुसह्य आणि आनंदी होते. हा प्रकल्प केवळ नळातून पाणी आणण्यापुरता मर्यादित नसून तो नांदेडकरांच्या जीवनाचा एक दर्जा उंचावणारा एक क्रांतिकारक टप्पा आहे. माननीय या ठिकाणी स्वागत समारंभ करूयात. आमच्या जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्यामुळे आम्ही ते दूर करत आहोत. अडचणी ज्या आहेत त्यातला रविनगर कवठा परिसरामध्ये आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आम्ही वेगळा बसून पाणी टाकी आहे, पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची सुरू झालेली आहे. त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भात काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांच्या तक्रारी असतील ते ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारा सुद्धा महापालिकेने शासनाने दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावं, आता अर्ज द्यावा, ही सोय दोन्ही ठेवलेली आहे. ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपाचे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचे लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला आणि शासनाने या शहराच्या सफाई करता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. गटार क्लीन सुद्धा सक्शन मशीनच्या द्वारे हे काम करण्यात, असे 4-5 महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचा एक विस्तर शुभारंभ आज चांगला झालेला आहे. लोकांचा प्रतिसाद आम्ही कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे